आता हॉटेलमध्येच फक्त आम्हाला डाळ आणि भात मिळाला. तेवढं खाऊन आता आम्ही 5ला धनुषकोडीचं गेट बंद होतं आहे, तिथून पुढं सोडत नाहीत. म्हणून आम्ही आता पहिला धनुषकोडीला निघत आहे. फायनली आम्ही धनुषकोडीला पोहोचलेलो आहे.
शेवटच्या लास्ट पॉईंटवर पोहोचलेलो आहे. मस्त तिन्ही बाजूनी समुद्र. आणि इकडे तेवढा रस्ता. आता आमची फोटोग्राफी थोडी होईल, थोडी म्हणण्यापेक्षा बरीच फोटोग्राफी होईल. 4:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही धनुष्कोडीतून निघत आहे. आता आम्ही जाणार आहे रामेश्वरमच्या त्या मंदिरात. तर इथं काही जणांना विचारलं की ते बोलले की पॅन्ट शर्ट आता चालतं आहे, अलाव केलेत म्हणून. तर आता आम्ही या अटायरमध्ये रामेश्वरमच्या मंदिरात व्हिजिट द्यायला निघालो आहे. चला आपण आता डायरेक्ट तिथं भेटू. निघायचं मग काय आवडणार आणि आमचे फोटो सेशन काय संपणार. अजून परत आणि एक नवीन छान फ्रेम मिळाली म्हणून परत आणि एक फोटोसाठी थांबलेलो. फ्रेम हे आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक रामेश्वरमचं मंदिर. आता आम्ही इथे आज दर्शनासाठी जात आहोत आणि ते दर्शन घेऊन आल्यावर पुन्हा भेटू. पण आता सध्या कॅमेरा आणि मोबाईल हे आज अलाउड करत नाही आहेत, त्यामुळं आम्ही हे आता लॉकरमध्ये ठेवतो आहे आणि आज दर्शनासाठी जातो आहे. मंदिर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे. 6:30 वाजलेले आहेत. आता जेवणाचं काय जेवण इथं की हॉटेलमध्ये सगळे एकत्र आलो की ठरवणार आणि मग नंतर हॉटेलवर जाणार. उद्याचे डिस्कशन होणार कन्याकुमारी, त्याचा रूट वगैरे फायनल करणार आणि झोपी जाणार. आता आम्ही श्री अंबिका हॉटेलमध्ये पण जेवण्यासाठी थांबलेलो आहे. जेवण म्हणजे चपाती, शेवभाजी, काजू पनीर असा आजचा मेनू आहे आमचा. चपाती मिळाल्यामुळं इथं चपाती मिळत असल्यामुळं सगळ्यांनी प्रेफर केलं चपातीच खाऊया म्हणून. तर जेवतो आहे, जेवण करून मग ह्याच्यावर जाणार रूम. रात्रीचे 9:45 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे असंच गप्पा मारत एका रूममध्ये बसलेलो आहे. थोडंसं रिलॅक्स, पण झोपेपेक्षा पण ही मोमेंट महत्त्वाची आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो आहे. 10-15 मिनटात सगळं बंद करून सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला जातात.